धन्यवाद सभापती महोदय, आपण मला बोलण्याची संधी दिली। यानंतर अमोल मिटकरी। धन्यवाद सभापती महोदय। स्वराज्य सौदामिनी महाराणी छत्रपती ताराराणी यांचे त्रिशतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जन्मवर्ष व भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण असा त्रिवेणी संगम असलेला हा यावर्षीचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी 11व्यांदा तो अर्थसंकल्प मांडला। तसंच वरच्या सभागृहामध्ये आदरणीय जयस्वाल साहेब यांनी तो अर्थसंकल्प मांडला आणि या अर्थसंकल्पामध्ये ज्या पद्धतीने आमच्या महापुरुषांचा विचाराचा अंतर्भाव होतोय त्यावर चालण्याचा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न हा सरकार करणार आहे। आम्ही दोन्हीकडची भाषणं ऐकत होतो, तुमचं पण भाषण आम्ही ऐकलं आणि सर्वजण निषेध करत होते। ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, पण साधारणपणे हा अर्थसंकल्प मांडताना प्रत्येक सरकारची ही भूमिका असते। म्हणजे आपल्या संत साहित्यामध्ये, संत मालिकेमध्ये संत रविदास हे संत आहेत आणि त्यांचा एक सुंदर दोहा आहे, ऐसा चाहूं राजमय जहां मिले सबन को अन्न और छोटा बड़ा सब समवसे रविदास रहे प्रसन्न। म्हणजे असं एक राज्य आम्हाला निर्माण करायचं आहे की सर्वांना तो आनंद व्हावा। तुम्हालाही तो आनंद होतोय तालिका सभापती महोदय। जगजीत सिंगाची गजल आहे, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो। तुमची व्यथा मी समजू शकतो, पण 11व्यांदा हा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थातच शेतकरी हा केंद्रबिंदू आणि प्रमाण मानून आणि सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीच्या या सरकारने त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हा अर्थसंकल्प सादर केला। आणि हा अर्थसंकल्प सादर करताना ठीक आहे, आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो सुनील भाऊ, त्यावेळेस अर्थसंकल्पाचा विरोध आम्ही करायचो, कारण आम्हाला एक ठरलेलं, मला तर काँग्रेसची एक सारखी स्क्रिप्ट दिसते, म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या भाषणात एक सारखी स्क्रिप्ट दिसली। आमच्याकडे एक आहे, विरोधासाठी तुम्ही नक्कीच विरोध करा, पण ज्या काही चांगल्या गोष्टी सरकारने समोर आणल्या असतील त्याचं सुद्धा कौतुक करण्याचं धाडस तुम्ही केलं पाहिजे सभापती महोदय। एकंदरीत शासनाची आर्थिक स्थिती आपल्या भाषणातून स्थूल मानाने स्पष्ट करून राज्याच्या अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प मांडला आणि या 3 टप्प्यामध्ये आहे। पूर्वी हाती घेतलेल्या महत्त्वाच्या योजनांसंदर्भात पार पडलेली कामे, आगामी वर्षात घ्यावयाची कामे आणि शासनाचे धोरण विषयक महत्त्वाचे निर्णय। आणि त्यामुळेच वेगवेगळ्या योजना असतील, शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या योजना असतील, शेतीच्या संदर्भात एक गोष्ट खरी आहे की नाफेड मध्ये सोयाबीनचा मंत्री महोदय आपण दोघेही उपस्थित आहात, आपण शब्द दिला होता की सोयाबीनचा शेवटचा दाणा खरेदी करेपर्यंत सोयाबीनची खरेदी थांबणार नाही, पण आज लाखो टन शेतकऱ्यांचं सोयाबीन अजूनही सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात आहे। याबद्दल आपल्याला काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल। मी मग सन्मान्य पणन मंत्र्यांसोबत याबाबत बोललो। तसंच सीसीआयची खरेदी सुद्धा होळी आणि 4 दिवस सुट्टी होती त्यामुळे बंद पडली होती, ती सुद्धा तात्काळ सुरू झाली पाहिजे, कारण कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये आहे, हरभरा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये आहे। आणि या एमएसपी ठरवताना जर आपल्या सरकारला या 3ही महत्त्वाच्या विदर्भामधले जे शेतीतलं उत्पन्न आहे, मग हरभरा असेल, कपाशी असेल, धान असेल, त्यानंतर आपला सोयाबीन असेल, याला जर अनुदान देता आलं तर याचा सुद्धा विचार जयस्वाल साहेब आपण केला पाहिजे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय जो या सरकारने घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावंच वाटतं। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत दुसऱ्या टप्प्याकरता 351 कोटी 42 लाख रुपये निधी आणि एआय तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करण्याकरता 2 वर्षात 500 कोटींचा निधी। ठीक आहे, एकीकडे आपण एआय तंत्रज्ञानासारखं तंत्रज्ञान आणतो आहोत, दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रश्न पण महत्त्वाचा आहे आणि राज्यापुढचे सन्माननीय सभापती महोदय हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। आता ऐन वेळेवर ते मुद्दे भरकटवण्याकरता बऱ्याच काही गोष्टी महाराष्ट्राच्या समोर यायला लागल्या। कालपासून औरंगजेबाची कबर सुरू झाली महाराष्ट्रामध्ये। आम्ही त्या औरंगजेबाच्या थडग्याचं कधी समर्थन करत नाही। मी आणि हेमंत पाटील साहेब आपण दोघेही वैचारिक चळवळीतली माणसं आहोत। औरंगजेबाला 27 वर्ष संघर्ष करून या महाराष्ट्रात गाडला छत्रपती ताराराणींनी, त्यांचं हे त्रिशतकोत्तर वर्ष आहे आणि औरंगजेबाने त्याच्या मृत्यूपत्रात म्हटलं होतं की माझी फार मोठी समाधी काही बांधण्याची गरज नाही, पण त्याचं जे उदात्तीकरण होत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे। पण अफजल खानाची कबर असेल प्रतापगडावरची किंवा औरंगजेबाची खुलताबादची कबर असेल, या कबरीला हलवायचं की हटवायचं हा विषय आता आत्ताच्या घडीचा नाही आहे। आता महाराष्ट्राच्या पुढचे सभापती महोदय महत्त्वाचे प्रश्न आहेत। शेतकऱ्याच्या पिकवलेल्या कष्टाला भाव देणं, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देणं, त्याचा शेवटचा अन्नाचा दाना खरेदी करेपर्यंत त्यानं पिकवलेला, कारण शेतकरी असा आहे की एक बीजे केला नाश,
त्याचे भोगिले कणीस, म्हणजे एक दाना पेरल्यानंतर 1000 दाणे पैदा करणारा मायबाप शेतकरी. आज तुम्ही बोलत होतात मग काही सदस्य की त्यामध्ये सांगितलं गेलं की एका शेतकऱ्यांनी म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुर्दैवानं 3 पानाचं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. हे काय आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला शोभण्यासारखं नाही. किंवा 18 वर्षापासून शिक्षकाचं वेतन रखडतंय म्हणून 3 वर्षाच्या मुलीला, चिमुकल्या मुलीला नोट लिहून, पत्र लिहून बापाने आत्महत्या केली, शिक्षक बापाने. हे चित्र महाराष्ट्रासाठी निश्चितच चांगलं नाही आहे, ते वेदनादायी आहे. आपलं सरकार प्रयत्न करते आहे. मग बोलताना लाडकी बहीण योजनेवरून अनेक लोकांनी टीका टिप्पण्या केल्या. 1500 रुपयाचं 2100 रुपये कधी करणार? आता हे तेच लोक विचारतायत ज्यांनी लाडकी बहीण योजनाच बंद करावी याकरता कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. एक माजी मंत्री होते नागपूरचे, आशिष बोंडे, त्याबद्दल माहिती आहे. आणि तीच लोक ज्यावेळेस तुम्ही महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रणांगणात होता त्यावेळेस तुम्ही सांगत होता की आम्ही सत्तेमध्ये आलो तर 3000 रुपये देणार. हे तुमचा वचननामा आहे, जाहीरनामा आहे. पण आता 1500 रुपयाचा हप्ता सरकारने चालू ठेवलाय ना, आणि 2100 रुपये कधी करणार हे तुम्हीच विचारताय. म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे अशा पद्धतीचं झालंय. 1500 रुपयाची योजना आम्ही सुरू ठेवलेली आहे आणि 2100 रुपयावर आता सरकार विचार करते. ते आपलं एक याच्यावर येते बघा, ते सबर करो रुको जरा, त्याच्यामध्ये घाई करू नका. आता 5 वर्षाचं हे स्थिर सरकार आहे इतक्या, आणि सबर का फल बहुत मीठा होता है. आणि 5 वर्ष आता हे स्थिर सरकार आहे, त्याच्यामुळं पहिल्याच वर्षी आम्ही सर्वच दिलं पाहिजे असं जे तुमचा आग्रह आहे तर निश्चितच त्यावर सुद्धा निश्चित विचार होणार. मात्र आमचा प्रश्न मायबाप शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे. तुम्ही सुनील भाऊ बोलताना फारच विरोध केला या अर्थसंकल्पाचा, पण मला माहित आहे ते तुम्हाला करणं क्रमप्राप्त आहे. पण तुमचं मन काय बोलत होतं हे मी तिथे बसलेलं असताना सगळं जाणवत होतं. सभापती महोदय, पायाभूत सुविधेकरता सुद्धा या सरकारने पुणे, नागपूर, मुंबईमध्ये दळणवळण सुलभ होण्याकरता मेट्रोचं जाळं वाढवलं. पण आता माननीय अर्थराज्यमंत्री महोदय, विदर्भाचे आपण आहात पण आपण पूर्व विदर्भातले आहात. पश्चिम विदर्भाकडे पण सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. शेगाव सारखं पर्यटन स्थळ आमच्याकडे आहे, आता इकडं पण द्या थोडं. शेगाव सारखं पर्यटन स्थळ आहे, राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा वाडा आहे, लखुजीराजे जाधवांची समाधी आपल्या विदर्भामध्ये आहे, लोणार सरोवर पश्चिम विदर्भामध्ये येतं, चिखलदरा सारखं पर्यटन स्थळ म्हणजे एक हवेचं ठिकाण येतं, थंड हवेचं ठिकाण. आता बघा, औरंगजेबाचं उदात्तीकरण, औरंगजेबाची कबरपाडा हे एकीकडं, पण दुसरीकडे ज्या उपेक्षित समाधी आहेत आपल्या महापुरुषांच्या त्याचं काय? महाराणी सईबाई साहेबांची समाधी उपेक्षित, महाराणी ताराराणी साहेबांची समाधी उपेक्षित, लखुजीराजे जाधवांची समाधी उपेक्षित, छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र ज्यांनी स्वराज्याकरता बलिदान दिलं. आज मला माझ्यापूर्वी हेमंत पाटील साहेबांनी सांगितलं की अहिल्याबाई होळकरांचे धडे पुस्तकात किती आहेत. छत्रपती संभाजी महाराज बद्दल तर 2 चांगल्या ओळी नाही आहेत पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये. हे आपण आपल्या सरकारच्या पदरी जर हे पुण्य येत असेल तर हे करा. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा पाठ्यपुस्तकामध्ये कंपल्सरी करा, तो क्रमप्राप्त करा. आणि संभाजी राजांवरचे जे विकृत नाटकं आहेत, विकृत इतिहास आहे, युट्यूबवर अजूनही बदनाम्या होतील. आजही तुम्ही घरी आता गेल्यानंतर थोरातांची कमळा नावाचा चित्रपट बघा, ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह दाखवलेलं आहे. मराठी पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, मराठी सांस्कृतिक मंडळामध्ये राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास छापलं जातं. ज्या राजसन्यासमध्ये राम गणेश गडकरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदफैली, व्यसनी, अरे ज्या राजांनी बुधभूषण ग्रंथामध्ये व्यसन करू नका म्हटलं असेल त्या राजाला येऊ द्या ना जरा इतिहास. त्यांनी 4 ग्रंथ लिहिले, त्यांना 17 भाषेचे जाणकार होते, 140 त्यांनी लढाया केल्या, एकही लढाई पराभूत न होणारा राजा. हे का म्हणतोय मी? छावा चित्रपट पाहिल्यानंतर आता सर्वांना छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आत्मसात करण्याची ओढ लागलेली आहे. विकिपीडियावर जर तुम्ही गेले सभापती महोदय तर मजकूर चुकीचा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो की त्यांनी तो मजकूर तात्काळ हटवला, पण तो अर्धाच मजकूर हटलेला आहे, अर्धा मजकूर अजूनही बाकी आहे. मग विकिपीडिया असेल, तुमचा इंस्टाग्राम, म्हणजे हे काही जे सोशल मीडिया असेल, यामध्ये युट्यूब असेल, अजूनही बदनामीकारक हे होत आहेत. आम्ही एकीकडे शिवाजी महाराज, संभाजी महाराज की जय म्हणतो, पण पहिल्यांदा हे प्राधान्यक्रमानं करा की पाठ्यपुस्तकामध्ये मराठी पाठ्यपुस्तक असेल किंवा इंग्रजी पाठ्यपुस्तक असेल सीबीएसईचे, यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा अंतर्भाव केला पाहिजे. कारण आपल्या महाराष्ट्राच्या समोर हिंदू मुसलमान हा विषय सध्या नाही आहे महत्वाचा, आपल्या महाराष्ट्राच्या समोर आहे शेतकरी हा विषय महत्वाचा आहे आपल्या महापुरुषांचा. ते झालं असं की नेताओं ने कैसा हिंदुस्तान कर दिया, बेजान इमारतों को भी हिंदू मुसलमान कर दिया. अरे अशा प्रकारे आपल्या सरकारची ती प्रतिभा होऊ नये याकरता आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. सलग 11व्यांदा अर्थसंकल्प मांडत असताना शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार व सामाजिक विकास अशा पंचसूत्रीवर आधारित संतुलित असा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादांनी मांडला. पुढील 5 वर्षात राज्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि कुणावरही बोजा निर्माण होणार नाही
अशा प्रकारेच हा अर्थसंकल्प मांडण्याचं प्रामाणिकपणे काम केलंय. वैनगंगा दमनगंगा प्रकल्पाचा जो उल्लेख आता हेमंत पाटील साहेबांनी केला, 16 मिनिटापेक्षा हा बोला. तुम्ही बदला घेताय का माझा? थोडक्यात मी तुम्हाला 14 मिनिटं बोलू दिले होते, तुमचे तशी 16 शेवटचे 2 मिनिटं. वैनगंगा दमनगंगा प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भाची शेती सिंचनाखाली आली पाहिजे, याकरता सुद्धा प्रामाणिकपणे आपल्या सरकारने विदर्भासाठी प्रयत्न केलेला आहे. मी जास्त वेळ घेत नाही, कारण माझ्या अगोदर जे काही मुद्दे मांडायचे होते ते सर्वांनी मांडले. त्यामुळे एकच एक मुद्दा मला इथे मांडायचा नाहीये. फक्त माझी मायबाप सरकारला, आरोग्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे, अँब्युलन्स, ग्रामीण भागातल्या अँब्युलन्स, त्याच्यानंतर तिथे असलेल्या आरोग्याच्या सुविधा, ह्या तुम्ही आदिवासी भागात जर गेलात मेळघाटामध्ये तर अत्यंत दयनीय अवस्था आहे. आजही रुग्णवाहिका नाही, म्हणजे अक्षरशः त्या प्रेग्नंट असणाऱ्या आपल्या भगिनीला असं पोत्यामध्ये उचलून न्यावं लागतं. आपण एकीकडे 2025च्या गोष्टी करतो, पण दुसरीकडचं हे विदारक चित्र सुद्धा आपल्याला टाळता येणार नाही. तुम्ही आरोग्यमंत्री आहात आणि आरोग्यमंत्री अत्यंत शांत आणि संयमी या महायुती सरकारला लाभलेत. त्यामुळे आरोग्यमंत्री महोदय आपण हे पुण्याचं काम नक्की कराल की तिकडे सुद्धा आपण लक्ष द्या ग्रामीण भागाकडे. आणि आपल्या शेवटी जाताना आपल्या अर्थसंकल्पाचं जी टॅगलाईन आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि विकास आता लांबणार नाही, याला जोडून 2 ओळी म्हणतो आणि माझं भाषण थांबवतो. असे संकल्प विकास गतीचा महाराष्ट्र विकसित करू बघे. सुनील भाऊ, महायुतीचे बिल्व पत्र हे शिवचरणी ही वाहू तिघे. तिघे म्हणजे एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा. आरोप तुमचे कितीही झाले तुम्हा पुढे झुकणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही. मंगलमय हो राज्य हे अवघे, स्वप्न यशवंतरावांचे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून मंगल कलश आणला होता. विकासाच्या आडे असे कुभांड तुमचे टिकणार नाही. कमळ धनुची साथ जशी, कमळ आणि धनुष्यबाण, कमळ धनुची साथ जशी रग तलवारीच्या पातीला, विकास गतीची घड्याळ गरजे महायुतीच्या साथीला. माल तुमचा नकली ठरला, खोटेपणा चुकणार नाही. महाराष्ट्र आता थांबणार नाही आणि विकास आता लांबणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. माननीय सदस्य सत्यजित